वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण एक मस्त इंडो चायनीज रेसिपी पाहणार आहोत। आज आपण एकदम चटपटीत असं चिकन चाउमीन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर यासाठी मी या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात प्रथम मी 2 शिमला मिरची अशा प्रकारे उभ्या चिरून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। अगदी पातळ चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी गाजर घेतलेला आहे। गाजराचा हा जो पिवळा भाग आहे तो कापून काढायचा, नाहीतर कधी तो कडसर लागू शकतो। गाजर देखील मी अशा प्रकारे पातळ चिरून घेतलेले आहेत। कांदा देखील उभा पातळ चिरलेला आहे। आता कोबी चिरण्यासाठी मी या ठिकाणी चिप कटर घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्या कोबीचे जे एकदम आपल्याला बारीक स्लाइसेस मिळतात, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे जे चिप कटर असतं त्याने जर तुम्ही कोबी कापला तर हे पहा एकदम परफेक्ट असा कोबी कापला जातो। सर्व भाज्या कापून तयार झालेल्या आहेत। मी चॉपर घेतलेला आहे। यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं चॉप करून घेत आहे। तुम्ही पेस्ट देखील करू शकता, पण असं चॉप केल्याने ह्याचा फ्लेवर खूप छान येतो। तर चॉपरमध्ये हे पहा अगदी झटपट हे चॉप करून होतं आणि एकदम परफेक्ट असं चॉप होतं, जसं चायनीज रेसिपीला लागतं अगदी तसंच। तर आता या ठिकाणी मी साधारणतः 100 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान ह्या चिकनला लावून घ्यायचं आहे आणि हे चिकन बाजूला ठेवायचं आहे। आता चाउमीन बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे बारीक नूडल्स घेतलेले आहेत। हे नूडल्सचं पॅकेट आरामात बाजारामध्ये मिळतं। हे 2 पॅकेट आहेत। यासाठी मी 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलं आहे। यामध्ये 1 चमचा तेल आणि भरपूर सारं मीठ घालून हे नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे नूडल्स एकदा हलवून घ्यायचे आहेत। तर हे पहा पाण्याला अशी छान उकळी आली की त्यानंतर 5 ते 7 मिनिटांमध्ये नूडल्स आपले शिजतात। नूडल्स शिजत आहेत तोपर्यंत मी 1 चमचा तेल एका पॅनमध्ये गरम केलं आणि मॅरिनेटेड चिकन यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे पहा 7 ते 8 मिनिटांमध्ये चिकन देखील फ्राय झालेलं आहे आणि त्याच वेळामध्ये आपले जे नूडल्स आहेत ते परफेक्ट असे शिजलेले आहेत। मधल्या वेळेमध्ये मी हे हलवत होते नूडल्स। तर हे पहा नूडल्स शिजलेले आहेत। जाळीमध्ये काढून घेऊयात। तर आता नूडल्स जाळीमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये पटकन आपल्याला थंड पाणी घालायचं आहे। यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबली जाते आणि नूडल्स अजिबात चिकट होत नाही। तर हे पहा थंड पाणी घालून झालेलं आहे। एकदा फोकच्या साहाय्याने हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पुन्हा 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून हे नूडल्स अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत। तर जर तुमच्याकडे वोक असेल तर तो घ्या। माझ्याकडे वोक नाही आहे, त्यामुळे मी ही कढई घेतलेली आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून आपण जो आलं लसूण क्रश केलेला आहे तो घातला आणि हा व्यवस्थित आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। छान हे परतलेलं आहे। आता यामध्ये चॉप करून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कॅबेज सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं आपल्याला सोते करून घ्यायचं आहे। भाज्या एकदम जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत, तर ह्या फक्त हाय फ्लेमवर आपल्याला या अद्रक लसूणमध्ये परतून घ्यायच्या आहेत। भाज्या छान परतल्या की यामध्ये 2 चमचे विनेगर, त्यानंतर 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 1 चमचा शेजवान सॉस घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चायनीज रेसिपी आहे, सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे। तयार आपले शिजवून घेतलेले नूडल्स यामध्ये घालायचे आणि फोकच्या साहाय्याने अलगद हाताने हे सर्व ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम असा कलर आलेला आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेलं जे चिकन आहे ते मी असं बारीक करून घेतलेलं आहे, ते चिकन घालायचं आहे। साधारणतः अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर आणि 1 चमचा मी यामध्ये पिझ्झा सिझलिंग घातलेलं आहे। हे अगदी ऑप्शनल आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे। या पॉइंटला जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ देखील यामध्ये ॲड करू शकता। तर हे पहा सर्व जिन्नस यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपलं परफेक्ट चिकन चाउमीन तयार झालेलं आहे। गरमागरम स्ट्रीट स्टाईल चिकन चाउमीन आपण सर्व करूयात।
बनवायला एकदम सोपं आणि काहीतरी थंडीमध्ये वेगळं खावंसं वाटतं, त्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर ही चिकन चाउमिनची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चिकन तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही स्किप करून व्हेज चाउमिन देखील बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।